हाय हॅलो नमस्कार, मी रुपाली आणि मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवर. त्याचं नाव आहे रुपालीची रिअल लाईफ स्टोरी. तर मी बघा मिशोचे बघा एकदम स्वस्त जे प्रोडक्ट आहे त्याचे मी जे मला लागणाऱ्या वस्तू आहेत त्या मी खरेदी केलेल्या आहेत. तर मी ते आज तुमच्यासोबत शेअर करते की कशा प्रकारे प्रोडक्ट आलेले आहेत. तर प्रोडक्ट बघा मुलींनी तर खोलून बघितलेले आहेत. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा इथे हे आपण प्रोडक्ट मागवलेलं आहे. तर ही आहे बघा, ही लेस मी मागवलेली आहे. तर ही प्रत्येक प्रोडक्टचे जी काही किंमत असेल ते मी तुम्हाला इकडे साईडला डायरेक्ट त्याचा मी फोटो लावेल, म्हणजे तुम्हाला समजून जाईल की काय किंमत आहे ती. तर ही बघा, ही इथे लिहिलेलं आहे 4.5 मीटर एवढी ही लेस आहे. तर आता बघू आपण किती आलेली आहे आणि कशी आलेली आहे. तर ही बघा, ही लेस आहे आणि तुम्ही त्याची शायनिंग बघत असतील की केवढी सुंदर आहे बघा. इथे मी कुठल्याही फिल्टरचा यूज केलेला नाही मिळत. आणि बघा लेसची फक्त तुम्ही शायनिंग बघा कशी आहे ती. आणि ही लेस सुद्धा स्वस्तच आहे, एवढी काही त्याची जास्त किंमत मिळत नाही. तर ही लेस 4.5 मीटर आहे. तुम्हाला मी काढून दाखवते. तर बघा, ही बघा अशा प्रकारे ही लेस आलेली आहे आणि लेस एकदम सॉफ्ट आहे, म्हणजे कुठे टोचणारी नाही मिळत ही लेस, म्हणजे एकदम हे आहे बघा. मी असं करून तुम्हाला दाखवते. हे बघा एकदम सॉफ्ट. आणि हा असं वाटतं का हा फॅब्रिक आहे. ही जी डिझाईन आहे ना ही फॅब्रिक आहे. आणि हे बघा हे प्लास्टिक टिकलीचं हे आहे, पण एकदम म्हणजे तुम्हाला मी सांगते की टोचणारे नाही मिळत, चांगलं ह्याचं मटेरियल आलेलं आहे. तर ही सुद्धा लेस खूप स्वस्त मला भेटलेली आहे. मी इथे तुम्हाला फोटो लावलेलाच असेल. तर बघा सुंदर अशी लेस आपल्याला रिसीव झालेली आहे. तर ही लेस बघा मी खास तुम्हाला सांगते कशासाठी की तुम्ही मागचा व्हिडिओ बघितलेला असेल की नाही मला माहिती नाही, पण मी मिशोवरनं बघा हा वाला जो फॅब्रिक आहे तो हा वाला फॅब्रिक मी मागवलेला होता. तर तुम्ही जाऊन बघू शकतात माझ्या चॅनलवर. तर हा फॅब्रिक मी मागवलेला होता आणि हा फॅब्रिक जेवढा त्याच्यामध्ये दिलेला होता ना त्यापेक्षा 1 मीटर हा फॅब्रिक मला जास्त आलेला होता. तर ह्याच्यामधनं बघा, तर ह्याची मला नऊवारी शिवायची होती, त्यासाठी मी हा मागवलेला होता. तर त्याचा मी एक फ्रॉक शिवलेला आहे बघा. हा वाला, हा असा वाला फ्रॉक शिवलेला आहे माझ्या मुलीसाठी. तर ही सुद्धा जी लेस आहे ती सुद्धा मी मिशोवरनंच मागवलेली आहे. तर अगोदरच्या व्हिडिओमध्ये ह्या लेसची पण डिटेल मी दिलेली आहे. तर बघा हा लेस, हा फ्रॉक मी शिवलेला आणि ह्या फ्रॉकसाठी मी ही लेस मागवलेली होती, पण ही लेस थोडी मला लेट मिळाली, म्हणून मग जी अगोदरची मी मागवलेली होती ती इथे मी त्याला लावलेली आहे. तर ह्याच्यासाठी ही लेस मी मागवलेली. आणि त्यानंतर दुसरं आपलं पार्सल आहे बघा. तर हे पार्सल ओपन केलेलं आहे आणि हा ब्लाऊज पीस सुद्धा एवढा सुंदर आलेला आहे. 150 रुपयाला आहे वाटतं हा ब्लाऊज पीस. तर एवढा सुंदर आणि प्युअर कॉटन. प्लस ह्याचं काय आहे की प्युअर कॉटन बघा. मी तुम्हाला जवळून कपडा दाखवते, तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये सुद्धा समजून जाईल की प्युअर कॉटन हा कपडा मला आलेला आहे. आणि डिझाईन सुद्धा एक नंबर आलेले आहे त्याचे बघा. हे असे डिझाईन, सुंदर अशी डिझाईन आलेली आहे बघा. आणि फिनिशिंग बघा त्याची मी तुम्हाला जवळून दाखवते की तुम्ही फिनिशिंग बघू शकतात केवढी सुंदर आहे. तर हा बघा, हा जो ब्लाऊज आहे ना, तर हा बॅक साईडचा जो आपला गळा येतो त्याच्यावर हा म्हणजे ही डिझाईन आहे. आणि हातावर बघा ही वाली डिझाईन आहे. ही वाली बघा, ही वाली हातावर डिझाईन आहे. तर मला हा पर्सनली हा सुद्धा मला प्रोडक्ट खूप आवडलेला आहे. म्हणजे अगदी प्युअर कॉटन आहे, प्युअर कॉटन. असं नाही का पॉलिस्टर मिक्स आहे की काय, असं नाही, प्युअर कॉटन आहे हा. तर हा दुसरा सुद्धा प्रोडक्ट मला खूप आवडलेला आहे. त्यानंतर बघा
आता भीम जयंती आलेली आहे, तर भीम जयंतीसाठी बघा मी हे मुलींसाठी टी शर्ट मागवलेले आहेत बघा अशा प्रकारे. हे बघा अशा प्रकारे टी शर्ट आणि एवढे सुंदर आलेले आहेत आणि परफेक्ट त्यांना आलेले आहे. जी साईज म्हणजे मागवलेली आहे तीच साईज आलेली आहे आणि परफेक्ट आलेले आहेत. आणि कपडासुद्धा ह्याचा बघा सुरसुरता कपडा आहे, पण असं हे धसणारा वगैरे नाही, एकदम कडक. म्हणजे बघा मी तुम्हाला सांगते कसा कपडा की बघा मॅच वगैरे असते आणि नाही का मुलं घालतात ते मॅचचे कपडे जे असतात, टी शर्ट असतात बघा पॉलिस्टरचे, तर त्यामधलाच आहे. पण हा कपडा म्हणजे कसा की एकदम चांगला आहे, म्हणजे असं का धसणारा नाही मिळत. तुमच्यासमोर मी खेचून दाखवते बघा, पण तो असा धसणारा कपडा नाही मिळत किंवा असा खेचणारा सुद्धा नाही मिळत. फॅब्रिक एकदम सुंदर आलेला आहे. तर हा मला 150 रुपयाला एक टी शर्ट भेटलेला आहे. तर हा बघा केवढा सुंदर आलेला आहे. तर हे टी शर्ट जे आहेत ना, तर हे मी 3 मागवलेले आहेत. हा बघा हा एक आहे आणि हा एक. तर असे बघा हे 3 टी शर्ट मी मागवलेले आहेत. तर हे सुद्धा टी शर्ट खूप सुंदर आलेले आहेत. आणि दुसरा हा मी वेल्वेटचा ब्लाऊज पीस मागवलेला. तर प्रत्येकाची किंमत मी इकडे तुम्हाला स्क्रीनवर देईल, तेव्हा तुम्हाला समजेल. तर हा मी अगोदरच खोलून बघितलेला होता. तर हा बघा मी हा वेल्वेटचा ब्लाऊज पीस मागवलेला आहे, पण मला काहीच हा ब्लाऊज पीस आवडलेला नाही मिळत, कारण की याचा फॅब्रिकच चांगला आलेला नाही मिळत. बघा एकदम लो क्वालिटीचा असतो बघा फॅब्रिक, इथे तुम्हाला समजतच असेल बघा, एकदम लो क्वालिटीचा असतो ना तो हा फॅब्रिक मला इथे भेटलेला आहे. एकदम खेचणारा बघा, एकदम हा स्ट्रेचेबल आहे बघा, जशी खेचते तेवढा खेचतो हा बघा. तर मला तरी हा पर्सनली हा मला ब्लाऊज पीस अजिबात आवडलेला नाही. पण ज्यावेळेस आपण त्याला हे करू म्हणजे स्टिच करू, तर अस्तर वगैरे लावू, व वरून त्याची जी फिनिशिंग आहे ना ती खूप सुंदर आहे. आणि फक्त काय त्याचा कलर वगैरे पण जो मी मागवलेला तोच आलेला आहे. ब्लाऊजमध्ये काहीच हे नाही, फक्त कपड्यामध्ये फरक आहे. तर कपडा थोडा खेचण्यासारखा आहे, नाही तर तसं बघितलं तर कपडासुद्धा व्यवस्थित आहे. पण बघा ज्यावेळेस आपण खेचतो ना त्यावेळेस तो फक्त असा स्ट्रेचेबल होतो, पण पातळ खूप आहे, मला नाही आवडला तो. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितला असेल का मी दुसरा एक वेल्वेटचा ब्लाऊज मागवलेला ग्रीन कलरचा, तर त्यामध्ये बघा ब्लाऊज पीस एकदम सुंदर आलेला, म्हणजे एकदम जाड कपडा वेल्वेटमध्ये. आणि हा कपडा बघा ब्लाऊज पीस छान आहे, पण लेंथ वगैरे पण सगळं तेवढं आहे, फक्त हा स्ट्रेचेबल आहे, नाही तर त्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. पण जर समज अस्तर लावला तर बघू, मी शिवला तर एखाद्या व्हिडिओमध्ये मी शेअर करेन. आणि हा एक तर बघा हा रेडीमेड ब्लाऊज बघा आहे. तर हा सुद्धा मी मिशोवरनच मागवलेला आहे. तर हा पण 200 पर्यंत काहीतरी, 200च्या आतच आहे काहीतरी, 290 की किती आहे. तर हा ब्लाऊज, आणि हा सुद्धा ब्लाऊजची तुम्ही डिझाईन बघू शकतात जवळून एकदम, आणि हे पण बघू शकता, याची शायनिंग वगैरे पण तुम्ही बघू शकता. तर हा सुद्धा ब्लाऊज खूप छान मला इथे भेटलेला आहे. आणि बॅक साईडला तर बघा अशा प्रकारे त्याचे हुक आहेत. हे बघा अशा प्रकारे असे हुक आहेत इथे बघा लावलेले आहेत. तर ते थोडे व्यवस्थित मला काढावे लागतील. तर बघा असे हे हुक त्याचे आलेले आहेत आणि त्यालाही मागे दोरी दिलेली आहे आणि छान असं हे त्याला लटकन लावलेलं आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण जर ब्लाऊज उतरत असेल तर आपण बांधू शकतो. पर्सनली मला बॅक साईडला दोरी आवडत नाही. तर बघू घातल्यानंतर ब्लाऊज आपल्याला कसा बसतो, हात वगैरे लावल्यानंतर ते बघावं लागेल. त्यानंतर बघू मग लावेल, नाहीतर मग ती दोरी मी काढेल. तर हा सुद्धा ब्लाऊज खूप सुंदर आपल्याला रिसीव झालेला आहे.
त्यानंतर हा आपला दुसरा पार्सल आहे. तर इथे बघा हे आम्ही लेस मागवलेले आहेत. तर ह्या लेससुद्धा किती 9 मीटर त्यामध्ये दिलेल्या होत्या. तर 1 2 3 1 2 3 4 5 6 7 8 9 10, तर पूर्ण ह्या 10 इथे लेस मला भेटलेल्या आहेत. तर मी एक तुम्हाला खोलून दाखवते. तर त्यामधले बघा ही एक लेस आहे आणि एकदम फिनिशिंगमध्ये लेस आलेली आहे बघा. सुंदर ह्याचे लेसचे सुद्धा प्रोडक्ट खूप छान आलेले आहेत बघा. अशा प्रकारे कुठेही डॅमेज नाही की काहीच नाही, सगळे प्रोडक्ट तसेच आलेले आहेत. तुम्हाला मी दुसरेही अजून दाखवते. हे बघा सगळे तसेच प्रोडक्ट आलेले आहेत. तर हे सुद्धा प्रोडक्ट खूप छान मला रिसीव झालेले आहेत. आणि ही एक साडी बघा. तर हा ब्लाऊज पीस आहे आणि ही बघा ही जी साडी आहे ती सध्या तरी म्हणजे ह्या साडीच्या ड्रेसचा खूप ट्रेंड चालू आहे, म्हणून ही साडी मी मागवलेली आहे. तर ह्या साडीचा सुद्धा मी ड्रेस शिवेल, तो सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेल, त्यावेळेस तुम्ही नक्की बघा. तर ह्या साडीची सुद्धा किंमत मी साईडला तुम्हाला स्क्रीनवर देणार, मग तुम्हाला तिकडे समजून जाईल की ही साडी कितीला आहे. आणि कारण की एवढे प्रोडक्ट्स असतात त्याच्यामध्ये नक्की आपण किंमत सांगू शकत नाही आणि तेवढी काय एवढी लक्षामध्ये राहत नाही म्हणजे एवढ्या प्रोडक्टचे. तर त्यामुळे मी तुम्हाला इथे स्क्रीनवर देत जाईल, मग तुम्हाला समजेल की ही साडी कितीला आपल्याला भेटलेली किंवा दुसरे प्रोडक्ट जे आहेत ते कितीला भेटलेले आहेत. तर ही बघा ही सुद्धा साडी खूप छान आहे. बघा ही सुद्धा साडी म्हणजे ह्याचे धागे बघा, धागे व्यवस्थित बघा आहे त्याचे, म्हणजे निघत नाही ह्याचे धागे, जास्त हे नाही होत. तरी बघा ही साडी आणि एकदम सुंदर अशी साडी आहे आणि ही तुम्ही रफटप कशी सुद्धा वापरू शकतात. आणि याचा जर ड्रेस शिवला तर तो सुद्धा ड्रेस तुम्ही कसाही वापरू शकतात. तर ही साडी आणि ह्याच्यावरचा हा तर ह्याच्यावरचा हा ब्लाऊज आहे हा बघा. तर मी तुम्हाला इथे काढून दाखवते ब्लाऊज पीस कसा आलेला आहे. तर हा बघा असा ब्लाऊज आहे आणि ह्याच्यावर बघा अशी बुट्टीची डिझाईन आहे. तुम्हाला आता कसं समजत असेल दाखवून तुम्हाला आता कसं समजेल मी दाखवते तुम्हाला. ह्याच्यावर बुट्टीची डिझाईन आहे बघा, इथे थोडी कॉर्नरला दिसते बघा. अशा प्रकारे पूर्ण ह्याला बघा अशी डिझाईन आहे बघा अशा प्रकारे. आणि याचा जो ब्लाऊज पीस आहे ना तो खूप सुंदर आहे, म्हणजे असं हे नाही मिळत कसं काय बोलतात त्याला, म्हणजे धसणारा किंवा खराब होणारा नाही मिळत. आणि साडीच्या किमतीनुसार ब्लाऊज खूप सुंदर आहे. म्हणजे नाहीतर काही साड्या बघा आपण महागाच्या साड्या घेतो तरीसुद्धा त्याच्यामध्ये ब्लाऊज पीस काय एवढे चांगले येत नाही. म्हणजे 300 350 वाले पण बघा साड्या असतात, ते लेसवाल्या वगैरे असतात साड्या बघा, तर त्याच्यामध्ये पण ब्लाऊज पीस एवढे चांगले नसतात, त्याच्यामध्ये पण असे धागे निघणारे धसणारे ब्लाऊज पीस असतात. तर हा तसा मटेरियल नाही मिळत, हा खूप छान आहे आणि साडीसुद्धा छान आहे. म्हणजे तुम्ही एकदम मऊ म्हणजे वेलवेट कशी साडी आपल्याला फील होते त्याच प्रकारे ही साडी फील होते. तर ह्या साडीची पण लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तर इथे बघा ह्या पण 2 साड्या आहेत. तर बघा ह्या साडीची पण अगोदर आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेली ही व्हाईट साडी, तर त्यामधल्याच बघा मी ते 2 मागवलेले आहेत. म्हणजे ही एक साडी आहे आणि ह्या 2 आणि अजून एक साडी, म्हणजे मी 4-5 साड्या मागवलेल्या, नऊवारीची ऑर्डर होती त्यासाठी. तर एक साडीची मी नऊवारी शिवलेली आहे, दुसरे 2 साड्यांची ऑर्डर गेलेले आहे, ते काय मी दाखवलं नाही पण ती आहे माझ्याकडे. तुम्ही जर कमेंट केली तर मी तुम्हाला ती नक्की नऊवारी दाखवेल ती आहे. आणि ही बघा ही एक साडी, तर ही काय मी ओपन करून नाही दाखवत तुम्हाला कारण की हीच आहे साडी. आणि मागच्या
मागच्या वेळेस पण मी तुम्हाला दाखवलेली की साडी कशी आहे. तर ही बघा, ही साडी पण तुम्ही एकदम रफ टफ वापरू शकता. तुम्हाला मी दाखवते ह्याचा कपडा. तर बघा अशा प्रकारे त्याचं हे फुलवाली आहे. आणि हे बघा किती तुम्ही खेचली तरी ती अशी फाटणारी नाही मिळत. तुमच्यासमोर मी खेचते बघा, पण ती फाटणारी नाही मिळत. बघा एकदम म्हणजे मजबूत साडी आहे. हे बघा एकदम मजबूत साडी आहे. तर ह्याची आणि ही तर एकदम म्हणजे कितीला आहे, फक्त 150 रुपयाला ही साडी आहे. तर 150 रुपयाच्या हिशोबाने ही साडी खूप सुंदर आहे आणि एकदम त्याचा कपडासुद्धा एकदम त्याचा मऊ आहे. आणि दुसरी गोष्ट की जो मी हा ब्लाऊज आता वेअर केलेला आहे, हा सुद्धा ब्लाऊज मी मिशोवरनंच मागवलेला आहे. तर ह्याचीसुद्धा लिंक तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करा, याचीसुद्धा लिंक मी तुम्हाला मग देईल. तर आजचा तुम्हाला शॉपिंगचा हॉल कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण की मी अशा नवनवीन व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल आणि त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. तर ह्यासाठी तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. आणि जर माझं काही कुठे चुकत असेल काय असेल, कारण की ही माझी नवीन सुरुवात आहे यूट्यूबवर, तर काय चुकत असेल तर तुम्ही मला नक्की सांगा, मी तुमच्यासाठी नक्की व्हिडिओ बनवेल. चला तर मग बाय.